मराठवाड्यात भीषण दुष्काळामुळे चारा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। या दुष्काळाच्या झळा माणसांसोबत आता प्राण्यांनाही बसू लागलेत। ऐन दुष्काळात जनावरांना पोसणं आता शेतकऱ्यांना जड होऊ लागले। यामुळे हवालदिल झालेला शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यात चाऱ्याचे भाव डबल झाल्याने चारा विकत घेऊन जनावरांना पोसणं आता शेतकऱ्यांना कठीण झालंय। 20 साल में मुझे कभी तकलीफ नहीं हुई। 20 साल में पहली मर्तबा इतनी तकलीफ हो रही। कम से कम हम 250-300 किलोमीटर से माल ला रहे और इतनी खुशामद करके ला रहे। ये चारा हम पिछले साल 20 रुपए में 15 रुपए में बेचते थे, ये साल 30 रुपए से 35 रुपए में बेचना पड़ रहा। चारा संकटामुळे जनावरांचं काय करायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय। त्यामुळे सरकारने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी करतायत। मात्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते। यासाठी भाकपच्या वतीने पाथरी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। 37 चारा छावण्या मंजूर असताना एकही चारा छावणी दिली गेलेली नाही। याचं कारण काय हे आम्हाला आतापर्यंत स्पष्ट कळू शकलेलं नाही। म्हणून आज तहसीलदार साहेबांना बोलण्यासाठी आम्ही तहसीलवर आलेलो आहेत आणि आम्हाला चाऱ्याची सक्त आवश्यकता आहे। एक दिवसाचाही चारा आमच्याकडे शिल्लक नाही। चारा नाही म्हणून 5-6 ढोरं इकले आणि बैल 6 होते, 6 बैलामधले 2 इकले, 4 आहेत। त्याची बेकार अशी निम्म बी अंग राहिलं नाही चारा नाही म्हणून परिस्थितीची हळद दिसायली। तर त्याच्यानी दुष्काळ परिस्थितीत पुरेसा चारा असल्याची खोटी माहिती सरकारला हे अधिकारी देत असल्याचा आरोप कम्युनिस्ट नेते राजन क्षीरसागर यांनी केला। पाथरी तालुक्याच्या अनेक भागात, सोनपेठ तालुक्यात रब्बीची पेरणीच झाली नाही आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे एक कडबा देखील पेंड देखील नाही। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनानं खोटे रिपोर्ट पाठवलेले आहेत की शेतकऱ्यांना पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे। 25 पेक्षा जास्त प्रस्ताव आलेले आहेत। कोणी 10 लाख किंवा 5 लाख ऍडव्हान्स भरायला सक्षम नाही, कोणाकडे ऑडिटचे कागदपत्र नाही, कोणाकडे शेड वगैरे करायला वेळ लागतो। त्यामुळे सध्या दुसरी कुठलीही छावणी सुरू नाही होणार आहे परभणीमध्ये। शेतकऱ्यांकडे चारा विकत घ्यायला पैसे नाहीत। त्यात शासनाने घातलेल्या अटींमुळे चारा छावण्यांना ब्रेक लागलाय। त्यामुळे जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा दप्तरी धूळ खात पडलेत। त्यासाठी लागणारी 10 लाखाची अनामत रक्कम कुठून आणायची हाच खरा सवाल आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।